श्री गणेशाय नमः. श्री सरस्वतेय नमः. श्री गुरुभ्यो नमः. सर्व भक्तांना श्री गुरुदेव दत्त. आपल्या चॅनलमध्ये आपले मनपूर्वक स्वागत आहे. आज आपण श्री गुरुचरित्रातील अध्याय पहिलाचा सुंदर आणि सोपा सारांश जाणून घेणार आहोत. या अध्यायातून गुरुभक्ती, श्रद्धा आणि गुरुकृपेचे महत्त्व समजते. तर चला श्री गुरुदेव दत्तांचं स्मरण करून आजच्या कथेला सुरुवात करूया. सर्व ग्रंथकारांच्या पद्धतीनुसार ग्रंथकर्ता सरस्वती गंगाधर यांनी ग्रंथाच्या पहिल्या अध्यायात ग्रंथ निर्विघ्नपणे सिद्धीस जाण्यासाठी सर्व देवता, साधू संत, आपले पूर्वज व गुरुजनांना वंदन करून त्यांचे आशीर्वाद घेतले आहेत. ग्रंथकाराने श्री गणेशाय, श्री सरस्वती तसेच ब्रह्मा, विष्णू, महेश, त्रयी, इतर सर्व देव, सिद्धी, यक्ष, किन्नर, ऋषीश्वर इत्यादींना नमन केले आहे. तसेच श्री नरसिंह सरस्वती यांची आज्ञा झाली म्हणून हा ग्रंथ लिहिला आहे. गाणगापूर निवासी श्री नरसिंह सरस्वती या दत्तावताराची कृपा व्हावी म्हणून त्यांचा नामधारक असा एक साधक अत्यंत तळमळीने व निर्धाराने घराबाहेर पडला. प्रवासात त्यांनी व्याकुळ अंतकरणाने गुरुची करुणा भाकली. परमेश्वर व गुरु एक मानून त्यांची स्तुती केली. त्यांना दर्शन देण्याची विनंती केली. नामधारकांनी अशी विनवणी केली तेव्हा कृपावंत गुरुनाथ वेगाने तेथे प्रकट झाले. वासरासाठी गाय जशी आतुरतेने येते तसे श्री गुरु आपण होऊन त्याच्या जवळ आले. गुरुमणी येताच नामधारकाने त्यांच्या चरणयुगुलावर मस्तक ठेवून त्यांना वंदन केले. त्यांना आपल्या हृदय मंदिरात स्थान दिले. त्याचप्रमाणे त्यांची षोडशोपचारांनी पूजाही केली. तर अशा प्रकारे त्याला दत्तगुरूंचे दर्शन झाले. गुरुवरील दृढ श्रद्धा, भक्ती आणि शरणागती याच्यामुळे संकटावर मात करता येते. गुरुचरित्राच्या श्रवण मनन केल्याने आध्यात्मिक उन्नती होते. आजच्या व्हिडिओमध्ये आपण श्री गुरुचरित्रांच्या पहिल्या अध्यायांचा सारांश जाणून घेतला. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आपल्या मित्रपरिवारांसोबत शेअर करा आणि अशाच आध्यात्मिक व ज्ञानवर्धक व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री गुरुदेव दत्त.